त्याचं थोडं सारांश घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉपी पेन सोबत घेतलंय का ते सांगा पहिले. कॉपी पेन घेतलेलं आहे का सोबत? मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या वेळेस मी शिकवणार आहे त्यावेळेस तुम्ही कॉपी पेन तुमचं जवळ ठेवायचंय. तुम्ही कॉपी पेन घेतलेलं आहे का? जर घेतलेलं असेल तर कॉपी पेन मेसेज टाका. चला पटापट. कॉपी पेन घेतलाय का तुम्ही? कॉपी पेन घेतलंय का? चला पटापट आन्सर कमेंट करा. ओके, गुड गुड. विद्यार्थी मित्रांनो, ज्याही वेळेस आपला क्लास राहील त्यावेळेस लक्षात ठेवा, मी तुम्हाला ज्यावेळेस शिकवेन तर तुमच्याकडे कॉपी पेन 100% पाहिजे. कारण की का, हा मी तुम्हाला सांगितले हा चित्रपट नाहीये. मी जे शिकवणार आहे ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यानुसार तुमच्या वहीमध्ये सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी कॉपी पेन जवळ ठेवायची आहे. आणि कॉपी पेन सोबत आपण काय सांगितलं होतं, दुसरा पॉईंट सातत्य ठेवायचं आहे. म्हणजे काय, तुम्ही काही विद्यार्थी काल जॉईन नाही झाले होते, ठीक आहे. मग याच्यानं काय होतं, काल काय शिकवलं ते तुम्हाला कळणार नाही. म्हणून सातत्य ठेवा. प्रत्येक दिवस आपण 30 दिवस शिकवणार आहोत. म्हणून 30 दिवस तुमचा क्लास पूर्णपणे तुम्ही 30 दिवस अटेंड केलं पाहिजे. कळालं का? ओके, 30 दिवस अटेंड करणार आहात. मग सर्वांनी 30 दिवस क्लास अटेंड करायचं आहे. ठीक आहे, चला आजचा मुद्दा काय आहे त्यावर बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण परवा दिवशीचा जो डेमो घेतलेला होता त्या डेमो मध्ये आपण 2 ट्रिक शिकल्या होत्या. किती ट्रिक? 2. कोणकोणत्या ट्रिक बघितल्या होत्या आपण? पहिली ट्रिक होती कोणत्याही संख्येने 11ने गुणाकार आणि कोणत्याही संख्येने 11ने गुणाकार बघितलं होतं. आणि 100च्या जवळील जे संख्या आहेत त्यांचा आपण गुणाकार बघितला होता. ठीक आहे, हे 2 आपण बघितले होते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण काय बघणार आहोत आज? कोणतीही संख्या घ्या, ती संख्येने 101 ने गुणायचं आहे आणि 1001 ने गुणायचं आहे. तर उत्तर फास्ट कसं निघतं ते बघणार आहोत आपण. ठीक आहे, क्लिअर? आवाज क्लिअर येतोय? ज्यांना प्रॉब्लेम येत होता आवाजचा त्यांना आवाज क्लिअर येतोय? चला कमेंट पटापट करत चला. मी पण बोलणार आहे आणि तुमची कमेंट वाचून म्हणजे तुमचं सुद्धा म्हणणे मला कळणार आहे. तोसिफ शेख म्हणताय की हिंदीमध्ये बोला. हां सर, सर्व विद्यार्थी ते मराठीतले आहे म्हणून हा क्लास मराठीतच होणार आहे. पुढचे 30 दिवसही म्हणजे पुढचे जे उरलेले दिवस आहेत 28, ते 28 दिवस सुद्धा आपला क्लास हा मराठीमध्येच राहणार आहे. ठीक आहे. आणि शाळेतही आपले विद्यार्थी जे ते जातात ते पण मराठीतच बोलतात म्हणून हा क्लास पूर्ण मराठीतच राहणार आहे. कारण की सर्व विद्यार्थी ते मराठीमध्येच माध्यमचे आहेत आणि आपण मराठीमध्येच क्लास घेणार आहोत. ठीक आहे, चला. तर विद्यार्थी मित्रांनो, 1001 आणि 101 ही ट्रिक तुम्हाला शिकायची आहे का? तुम्ही रेडी आहात का? जर तुम्ही ही ट्रिक शिकायला रेडी असाल तर मला रेडी असा मेसेज करा. चला, रेडी जर असाल तर आपण पटकन हा क्लास सुरू करूया. चला, रेडी आहात का तुम्ही? सर्वजण रेडी आहात का? चला, रेडी असा मेसेज करा मला. चला, कमेंट करा, रेडी असा कमेंट करा. चला पटापट रेडी मेसेज करा. रेडी असाल तर रेडी. चला, योगेश नेवे रेडी. गुड. चला, कोण रेडी झालं? ओके, अश्विनी रेडी. ओके. चला आपण आता आपली सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो बघा, कोणतीही संख्या जर घेतली, समजा आता हा काय दिलेला आहे तुम्हाला, मी एक संख्या घेतो 98. काय घेतला? 98 ने जर 101 ने जर गुणलं तर उत्तर काय येतं ते आपण बघूया. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फार सोपं आहे, एवढं सोपं आहे ना, जबरदस्त. कुठल्याही, ही किती अंकी संख्या आहे? ही 2 अंकी संख्या आहे. ही किती अंकी संख्या आहे? 2 अंकी. किती अंकी संख्या आहे? 2 अंकी.
कुठलीही दोन अंकी संख्याचे जर 101 ने जर गुणायचं असलं तर उत्तर इतकं जबरदस्त आहे, तुम्ही पण असं विचार कराल की यार काय जबरदस्त आहे. काय करायचं मित्रांनो, जर कुठलीही संख्याचं जर गुणाकार 101 ने करायचा असला तर ती संख्या काय करायचं, डबल वेळेस लिहून घ्यायची. किती वेळेस, डबल वेळेस. झालं उत्तर, झालं उत्तर एका सेकंदात. बघितलं आपण उत्तर बघितलं. जर समजा 56 ने जर समजा 101 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येणार आहे. इथं काय दिलेली संख्या 56 फक्त 2 वेळेस लिहायचंय. किती वेळेस, 2 वेळेस. झालं उत्तर. सोपं आहे की नाही, सोपं आहे की नाही, भारी वाटलं की नाही, भारी आहे की नाही. चला कमेंट करा भारी, वाव. जर तुम्हाला वाव फिलिंग झाली असन, जर आवडलं असन तर वाव असं कमेंट करा. चला मला कमेंट पण करत चला, जेणेकरून तुमची कमेंट वर कळेल मला की तुम्ही किती माझ्याशी कनेक्ट झालेले आहेत. ठीक आहे, कमेंट करा चला. किती सोपं आहे, किती सोपं आहे, किती मजा आली असं नाही की नाही. कुठली दोन अंकी संख्या जर असली, तिचा जर गुणाकार 101 जर केला तर ती जी पहिली संख्या असती ती डबल लिहायची. आता बघा, आता मजा बघा किती भारी वाट. आता इकडे लक्ष द्या. कुठलीही संख्या, चला कमेंटमध्ये तुम्ही एखादी संख्या कमेंट करा. चला सांगा बरं, एखादी संख्या घेऊ आपण. कमेंट करा एखादी संख्या, तुमची आवडती एखादी संख्या करा. जी संख्या तुम्हाला असं स्वप्नात आहे, ती संख्या दिसत असेल अशी कुठलीही संख्या सांगा मला. तुमची आवडती संख्या सांगा. चला पटापट बघूया आपण. चला एखादी संख्या कमेंट करा. 2 अंकी, 2 अंकी संख्या कमेंट करा. 2 अंकी, 2 अंकी संख्या. चला पहिला मेसेज आला 45. आता इकडे लक्ष द्या. 45 ने जर 101 ने जर गुणलं, आता ही संख्या कोणती, 45 2 अंकी आहे. 2 अंकी काय करायचं, 45 डबल वेळेस लिहून घ्यायचं. डबल वेळेस. झालं उत्तर, झालं उत्तर. एवढी सोपी ट्रिक आहे, एवढी जबरदस्त ट्रिक आहे. काय करायचं, जी संख्या दिलेली ती 2 वेळेस लिहायची फक्त. किती वेळेस, 2 वेळेस. आता मी 2-1 उदाहरण घेतो आणि तुम्हाला पण मी सोडवायला उदाहरण देतो, तुम्ही पण सोडवा. ठीक आहे, आता एक उदाहरण घेऊया आपण. 98 ना आपल्याला काय करायचं, 101 ने गुणायचंय. ठीक आहे. दुसरा उदाहरण घेऊया आपण. 56 ने आपल्याला 101 ने मल्टिप्लाय करायचंय. त्याच्यानंतर घेऊया 32 ने आपल्याला 101 ने मल्टिप्लाय करायचंय. काही नाही मित्रांनो, इतकं सोपं आहे ना. हे बघा इथं काय दिलेलं आहे, 98 दिलेलं आहे ना, दिसतंय आपल्याला, सगळ्यांना माहिती आहे 98 आहे ना. तर काय करायचं, 98 2 वेळेस लिहून घ्यायचं. अरे झालं उत्तर, झालं उत्तर. हे 56 आहे ना, 56 पण 2 वेळेस लिहून घ्यायचं. 56 32 दिलेलं आहे, 32 2 वेळेस लिहून घ्यायचं. 2 वेळेस लिहून घ्यायचं असलं. जर तुम्हाला ही ट्रिक कळाली असेल, कळाली असेल तर क्लिअर असा मेसेज, कळाली असं मेसेज करा किंवा डन, ओके कळालं असं मेसेज करा. क्लिअर समजलं असेल तर समजलं म्हणा. चला पटापट कमेंट करत चला. कळालं. अरे वा, माझ्या आधी तर तुम्ही उत्तर देऊ राहिले खाली, माझ्या आधी तर तुम्ही उत्तर देऊ राहिले. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. चला काही नाही 96 दिलं, काही नाही 63 दिलं. हे बघा 96 पण घेऊया, 63 पण घेऊया. 96 ने जर 101 ने जर गुणलं तर 96 2 वेळेस घ्यायचंय. झालं उत्तर, झालं उत्तर. 63 ने 101 ने जर गुणायचं असलं तर 2 वेळेस घ्यायचंय. ठीक आहे, झालं उत्तर, झालं उत्तर. तर मी तुम्हाला आता 5 प्रश्न देणार आहे. किती, 5. ते 5 प्रश्न मला कमेंट करून आन्सर द्यायचे. त्याचे 5 प्रश्न देणार आहे मी आणि ते 5 प्रश्न तुम्ही कमेंट करून मला त्याचं आन्सर देणार द्यायचं आहे. ठीक आहे, हे तुमच्यासाठी. तुम्ही किती फास्ट सोडवतात ते बघूया आपण. बघितल्या उत्तर दिलं पाहिजे तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो, बघितल्या उत्तर दिलं. सोपी ट्रिक आहे, एवढीच सोपी ट्रिक तुम्ही बघितली नसेल अजून. 52 into 101, 69 into 101,
91 इंटू 101, 56 इंटू 101. पाचवं घेऊया आपण. 36 इंटू 101. चला सोडवा पटपट, कमेंट करा. चला कमेंट करा पटापट. याचं उत्तर आन्सर द्या मला, पटापट उत्तर द्या. चला चला पटापट, एका सेकंदामध्ये उत्तर यायला पाहिजे, एका सेकंदामध्ये उत्तर यायला पाहिजे. चला पटापट उत्तर द्या, पटापट, फास्ट 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 फास्ट. एका सेकंदामध्ये उत्तर द्यायला पाहिजे होतं. नीचे का अगर दिख नहीं रहा हो तो रोटेट कीजिए. मोबाइल है ना, ऐसा रोटेट कीजिए, मतलब पूरा दिखेगा आपको. मोबाइल रोटेट कीजिए, मोबाइल रोटेट करने के बाद सब दिखाई देगा. चला हे काय आहे, 2 अंकीचं बघितलं आपण. चला उत्तर सगळ्यांनी बरोबर दिलेले आहेत, सर्वांनी गुड, व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही सोडवलेला आहात. चला आता पुढचं बघूया आपण. ठीक आहे, पुढचं बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता काय बघितलं, 2 अंकी संख्या बघितलं. किती? 2 अंकी संख्या बघितलं. आता आपण 3 अंकी बघूया. किती? 3 अंकी. 3 अंकी कसं सोडवायचं ते बघूया आता. चला लक्ष द्या आता. 3 अंकी. किती अंकी बघूया आपण आता? 3 अंकी. 3 अंकी संख्या गुणिले 101. आधी कोणती बघितली आपण? 2 अंकी संख्या गुणिले 101. आता आपण बघणार आहोत 3 अंकी संख्या गुणिले 101. लक्ष द्या, पूर्ण फोकस तुमचं इथं पाहिजे. तुमचं हे माइंड बाहेर नाही पाहिजे. तुम्ही असं विचार नका करू की यार माझी मैत्रीण तर आता खेळते, माझा मित्र तर आता खेळतोय, मी कुठं बसलो इथं अभ्यासाला, असा विचार करायचा नाही. एकदम ही ट्रिक तुम्ही शिकले म्हणजे तुम्हाला आणखी तुमच्या गणिताचा जो आत्मविश्वास आहे तो तुमचा वाढणार आहे. त्याच्यामुळं पूर्ण फोकस इथं तुम्ही, शारीरिक पण इथं पाहिजे आणि तुमच्या मनाने सुद्धा तुम्ही इथं पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही मनाने जर बाहेर असाल तर हे काही लक्षात येणार नाही. म्हणून मनाने सुद्धा इथेच थांबा आणि तनाने सुद्धा इथेच थांबा. सर्व लक्ष द्या. चला आता 3 अंकी संख्या गुणिले 101 हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता 3 अंकी कुठलीही संख्या घेऊया आपण. चला ही घेतली मी 369 इंटू 101 ही संख्या घेतली मी. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. याचे काय करायचं आता, व्यवस्थित लक्ष द्या. हे जे 2 अंक आहेत, ठीक आहे, पहिले जे 2 अंक आहेत, लक्ष द्या, परत सांगतोय, हे जे पहिले 2 अंक आहे हे जसं लिहून घ्यायचं. हे काय करायचं, जसेच्या जसं, म्हणजे जसं दिलेलं आहे त्याला उचलायचं. असं 2 अंक कोणते ते पहिले 69, त्याला असं उचलायचं आणि पुढं लिहायचं. इथं कुठं लिहायचं? पुढं. हे जे पहिले 2 अंक आहे हे काय करायचे, यांना असं उचलायचं आणि पुढं घ्यायचं. कुठं घ्यायचं? या ठिकाणी. ठीक आहे, कळालं एवढं? ही पहिली स्टेप झाली आपली. ही काय झाली? पहिली स्टेप. लक्षात राहू द्या, हा जो 69 आहे, हा पहिले जे 2 अंक आहे ते काय करायचं, ते उचलायचं आणि उत्तराच्या ठिकाणी ते टाकायचं. ठीक आहे, मग उरला काय इथं आता? 3. काय उरला? 3. काय उरला? 3. परत सांगतोय, इथं काय उरला? संख्या बघा, 69 घेतलं, आता काय उरलेला आहे इथं? 3. हे बघा, हा 3 उरलेला आहे.
हा काय उरलेला आहे 3. आता या 3ला काय करायचं, या 3ला काय करायचं बघा, लक्ष द्या. या 3ला प्लस इथं 3 करायचं. काय करायचं, प्लस इथं 3 करायचं, प्लस इथं 3 करायचं. आणि यांची दोघांची यांची ऍडिशन करून घ्यायची. यांची काय करायची, ऍडिशन करून घ्यायची. आता बघा हा काय आहे 9, हा काय दिलेला आहे 9, आणि हा काय 3. 9 आणि 3 किती होतात, 9 10 11 12 किती होतात 12. 12 कसा लिहितो, अशा पद्धतीने आपण 12 लिहितो. तर याचा 2 इथं घ्यायचा, याचा 2 इथं घ्यायचा. 1 काय होणार आहे, कॅरी जाणार आहे. 1 काय होणार आहे, कॅरीला जाणार आहे, म्हणजे हातचाल जाणार आहे. 6 आणि 1 किती झाला 7, 6 आणि 1 किती झाला 7, आणि हा 3. झालं उत्तर, झालं उत्तर. एकदम सोपी पद्धत आहे. कळालं का विद्यार्थी मित्रांनो. 369 इंटू 101 याचं उत्तर आहे 37,269. कळालं का, परत सांगणार आहे मी. ज्या विद्यार्थ्यांना कळालं असेल त्यांनी कळालं किंवा डन असा मेसेज करा. असा अंगठा जरी दाखवला तरी चालेल, फक्त तुम्हाला कळायला पाहिजे. आपलं एकच ध्येय आहे, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. ठीक आहे, सांगा कळालं का, कमेंट करा. चला पटापट कमेंट करा. कळालं असन तर पटापट कमेंट करा. कळालं असन तर पटापट कमेंट करा. कमेंट करायला एवढा वेळ, चला चालन ठीक आहे. परत समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. परत समजून सांगतो, हे बघा लक्ष द्या. आपण कोणता अंक घेतलेला होता, 369. कोणता अंक घेतलेला होता, 369. याला काय करायचं होतं आपल्याला, याला काय करायचं होतं आपल्याला, हे काय झालं रे बाबा, हा याला काय करायचं होतं आपल्याला, 369 याला आपल्याला 101 ने मल्टिप्लाय करायचं होतं. ठीक आहे. हे जे 2 अंक आहे, हे जे पहिले 2 अंक आहेत ते काय करायचं, उचलायचं, त्यांना मस्त असं दोरीनं बांधून घ्यायचं त्यांना पटापट. आणि आपलं उत्तर किती 2 टप्प्यात होणार आहे, म्हणून इथं मी 2 टप्पे लिहून घेणार आहे. अजून पहिली स्टेप आपली काय आहे, पहिले जे 2 अंक आहे ते उचलायचे आणि इकडं टाकायचे. ठीक आहे, पहिले 2 अंक इथे लिहिले. मग उरला काय आपला 3, उरला काय 3. या 3ला काय करायचं, या पूर्ण संख्येमध्ये ऍड करायचं. हा जो उरलेला जो 3 आहे तो काय करायचं, या पूर्ण संख्येमध्ये ऍड करायचं. ठीक आहे, 9 आणि 3 किती होतात 12, 12शी 2, हातच्याला 1, 6 आणि 1 7. बेरीज येते ना, बेरीज येते ना सर्वांना. 6 आणि 1 7, 7 3 3. हे काय झालं 372. हा 372 उचलायचा, याला पण दोरीने बांधायचा, असं मजबूत सुटायला नाही पाहिजे अंक, आणि इथं लिहून टाकायचं. झालं उत्तर, झालं उत्तर रे. बघा रे, जादू जादू बघा रे, झालं उत्तर. व्यवस्थित बघा, हे काय झालं मग आपलं उत्तर झालं. कळालं, कळालं. ज्या विद्यार्थ्यांना कळालं नसेल त्याने सांगा. चला, क्लिअर, क्लिअर. किती सोपं आहे सांगा बरं, किती हे पण आवडलं असेल. आता 2 अंकी तुमचं कळाला, हा यार 2 अंकी तर सोपं आहे. ते जे नंबर दिलेले असले ते फक्त 2 वेळेस लिहायचे. हा, आणि जर 3 अंक दिलेले असले ते कसं करायचं, ती स्टेप मी तुम्हाला सांगितली. ही पण सोपी की नाही. सोपं असेल तर सोपी जर असेल तर वाव म्हणा, वाव वाव वाव. जोपर्यंत तुम्ही वाव करणार नाही तोपर्यंत ती फिलिंग तुमच्या आत ती जागी होणार नाही. आवाज जास्तच म्हणजे खराब येतोय का, आवाज जास्तच खराब येतोय का, कारण की आवाज तर आज येतच नव्हता. मी कसं तरी ते ऍडजस्ट केलेलं आहे आज. ठीक आहे. तोसिफ शेख हे म्हणताय की आवाज सही नाही आ रहा. बाकीच्यांना आवाज बरोबर येतोय का, बाकीच्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का, क्लिअर येतोय का. चला, क्लिअर येत असेल तर क्लिअर म्हणा. त्या तोसिफ शेख हे म्हणताय की माझा आवाज येत नाही, म्हणजे आवाज सही नाही आ रहा है. आवाज येतोय, आवाज येतो मित्रांनो. चला,
येतोय 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 आवाज येतोय आवाज येतोय। तौसीफ शेख, आपका अगर आवाज बराबर नहीं आता होगा तो एक बार कट करके फिर ज्वाइन कीजिएगा, ठीक है? नहीं तो हेडफोन यूज करिएगा, हेडफोन यूज किया तो बहुत अच्छा आवाज आता है, ठीक है? क्लियर क्लियर क्लियर। चला पुढे जाऊया मित्रांनो, एकदम जबरदस्त ट्रिक आहे ही। ट्रिक आता तुमच्या कायम लक्षात राहायला पाहिजे। याचा काय करायचं, सराव करायचा। जोपर्यंत तुम्ही सराव केला नाही तोपर्यंत हे तुमच्या लक्षातच राहणार नाही। मग हे लक्षात राहण्यासाठी आपण काय याचा पूर्णपणे प्रॅक्टिस करणार आहोत। काय करणार आहोत, प्रॅक्टिस। काय करणार आहोत, प्रॅक्टिस। काय करणार आहोत, प्रॅक्टिस, ठीक आहे? तुम्हाला आता मी 5-10 उदाहरण देतो, 5 उदाहरण देतो। चला 5 उदाहरण सोडवून दाखवा मला, ठीक आहे? 5 उदाहरण सोडवून दाखवा। 5 उदाहरण देतो मी तुम्हाला आता। चला किती फास्ट सोडवते तुम्ही बघूया। वही पेन जवळच असेल। 1 2 चला सोडवा सोडवा सोडवा, चला पटापट सोडवा, चला पटापट सोडवा। टाइम टाइम नाही लागला पाहिजे, एकदम पटापट सोडवा। $99587। ओके ओके, चला बघूया। चला खूप चांगल्या पद्धतीनं सोडवतात। काय मजा येत असेल तुम्हाला हे सोडवण्यासाठी, काय जबरदस्त आहे असं म्हणत असाल तुम्ही, ठीक आहे? जबरदस्तच आहे। अशीच ट्रिक मी तुम्हाला जबरदस्त 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 ट्रिक घेऊन येणार मी तुमच्यासाठी, जबरदस्त। चला आता आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करूया। बघा इथं काय दिलेलं आहे, 986। इथं काय दिलेलं आहे, 986। मी याच्यातले 2-1 उदाहरण सोडवणार आहे, बाकीचे तुम्ही आता कमेंट करतच आहात। ओके, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सोडवतात। आता 986 दिलेला आहे, याच्यातला हा 2 अंक काय करायचं आहे, आपण इथं लिहून घ्यायचं आहे। 86 उरला काय, 9 उरला काय, 9। मग 9 काय करायचं, याच्यामध्ये ऍड करून टाकायचं आपल्याला। 9 आणि 6 किती होतात, 15। इथं लिहिला 15, कॅरी 1, कॅरी काय गेला 1। 8 आणि 1 किती होतात, 9। इथं लिहिलं 9, ठीक आहे? हा 9चा 9, हे झालं उत्तर, पहिल्याचं झालं उत्तर। कोणी कोणी बरोबर उत्तर दिलं, कोणी कोणी बरोबर उत्तर दिलं, कोणी कोणी बरोबर उत्तर दिलं, कोणी कोणी बरोबर उत्तर दिलं मित्रांनो। 99586 पहिलं उत्तर। ओके ओके, गुड गुड। काही नाही तर बाप पूर्ण सोडवले पण अरे काय जबरदस्त, वाव वाव वाव। बालाजी साखरेकर, वाव, नाईस नाईस। सर्वच जण एकदम जबरदस्त सोडवतात, वा वा। आदित्य, अश्विनी, प्रशांत देसाई, वा, गुड गुड विद्यार्थी मित्रांनो, असेच अभ्यास करत राहा। ओके गुड। अजून दुसरं सोडवूया आपण, हे सोडवूया। चला काय दिलेलं आहे, शेवटचे 2 अंक 83 लिहिला, उरला काय 9। जे उरलं ते याच्यामध्ये ऍड करून टाकायचं आहे। 9 आणि 3 9, 10 11 12, 12 शी 2, कॅरी 1, 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, 9चा 9। ओके, झालं उत्तर, झालं उत्तर 99283। ओके ओके ओके, गुड। चला विद्यार्थी मित्रांनो, 2 अंकी समजलं, 2 अंकी समजलं, 3 अंकी समजलं, मग आता 4 अंकी पण समजायला पाहिजे ना।
4 अंकी पण समजायला पाहिजे ना. मग आता 4 अंकी पण लक्षात द्या, 2 अंकी पण समजले तुम्ही. बघा आता विसरू नका तुम्ही, लय विसरते हे, तुमच्या लक्षातच राहत नाही. म्हणून कधी कधी ना तुम्हाला डबल डबल अभ्यास द्यावा लागतो मला. आता लक्षात घ्या, किती 2 अंकी बघितला आपण, 2 अंकी संख्या. लक्ष द्या, थोडंसं याचं रिव्हिजन करून घेऊ, मागे काय थोडंसं शिकलो, नाही तर तुम्ही एका सेकंदात काल काय जेवण केलं ते पण लक्षात राहत नाही. ठीक आहे, 2 अंकी संख्या गुणिले 101. याचं काय करायचं आता, 56 इंटू 101. ही 2 अंकी संख्या झाली ना. याचं काय करायचं, फक्त 2 वेळेस लिहायचं. काय करायचं, 2 वेळेस लिहायचं. झालं उत्तर. कळालं. ओके. आता पुढं 3 अंकी संख्या. किती, 3 अंकी संख्या. याचं काय करायचंय, 101 गुणाकार करायचंय. आता 3 अंकी संख्या कुठलीही घेऊया आपण. ठीक आहे, त्याचा जर गुणाकार करायचा असला तर हे पहिले जे 2 अंक आहे ते जशाच्या जसं घ्यायचे. ते काय करायचे, जशाच्या जसं, हे 2 स्टेपमध्ये उत्तर येतं. ठीक आहे, पहिलं ते जशाच्या जसं लिहायचं. उरला काय 9, 9 काय करायचं, याच्यामध्ये ॲड करून टाकायचं. 9 आणि 6, 6 10 15. ओके, हे काय झालं, याचा ॲन्सर झालं. आता विद्यार्थी मित्रांनो, जर हेच उदाहरण आपण जर जी पद्धत आहे आपली त्या पद्धतीने जर सोडवलं ना तर खूप वेळ लागतो. आता जर ही जर पद्धत आपण खूप आता 1चा 6 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं, 1चा 8 मल्टिप्लाय करावं लागतं, 1चा 9 मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे 6चा 6, 8चा 8, 9चा 9. मग परत 0 घ्यावं लागतं. मग परत हे सगळ्या अंक्यांना 0 द्यावं लागते. मग परत 2 0 द्यावं लागते. मग परत हा जो नंबर आहे ह्या 1शी ह्या नंबरशी परत गुणावं लागतं. त्यावेळेस हे उत्तर निघतं. ही खूप मोठी स्टेप आहे, याला खूप वेळ लागतो. याला काय लागतो, खूप वेळ लागतो. म्हणून आपण काय वैदिक मॅथ त्याच्यासाठीच घेऊन आलेलो आहोत की बाबा आपलं उत्तर सोपं कसं होईल. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण याचा अभ्यास करत आहोत. फायदा हाच आहे त्याचा. ठीक आहे, फायदा काय आहे, हाच आहे त्याचा. आता ठीक आहे, आपण 2 अंकी बघितलं, 3 अंकी बघितलं. आता आपण काय बघूया, 4 अंकी बघूया. किती, 4 अंकी बघूया. 4 अंकी पण समजून घ्या. 4 अंकी संख्या गुणिले 101. 4 अंकी कुठलीही संख्या घेऊ आपण आता. 5643 इंटू 101. ठीक आहे, लक्ष द्या सर्व. आता नजर इकडं, चला डोळे माझ्याकडं असे या फळ्यावर लक्ष राहू द्या. सगळ्यांचं लक्ष फक्त इथं, विचार करणं बाकीचं सोडा. चला, ती मागची तर ते थोडं 3 अंकी समजलं, 2 अंकी समजलं, ते आपल्या या बस स्टँडमध्ये साठवून ठेवा. नाही तर तुमची इथून बस येते, तुमच्या बस स्टँडमध्ये ती थांबतच नाही. या बस स्टँडमध्ये काय ती बस थांबतच नाही, ती डायरेक्ट बस निघून जाते आरपार. तसं करू नका. इथं तुमचं ते नॉलेज आहे, मी शिकवतोय ते तुमच्या लक्षात राहू द्या. नाही तर काय आया गया असं करू नका. चला लक्ष द्या. हे काय आहे, 5643. हे काय 5643 आणि 101. ही काय कोणत्या किती अंकी झाली, 4 अंकी संख्या झाली. बघा 1 2 3 4 4 अंकी झाली की नाही, झाली. मग बघा आता याची पण जादू बघूया आपण. याची पण जादू बघूया. आता ही 4 अंकी आपण काय म्हटलं, पहिले 2 अंक. इथे पण 2च अंक घ्यायचे. इथे पण काय करायचं, पहिले 2च अंक घ्यायचे. लक्षात राहू द्या, 2 अंकच घ्यायचे. किती, पहिले 2 अंक. घेतले 2 अंक. ही पहिली स्टेप झाली आपली. ठीक आहे, उरला काय मग, 56. उरला काय, आता हे 2 अंक इकडे घेतले. आता हे 2 अंक जर इकडे घेतले, यांना पकडून आपण त्यांना हाणलं आणि इकडे घेतलं. चल बाबा तू खाली आहे, याला आपण काय केलं, खाली घेतलं. मग ते आलं खाली. आपलं ऐकतं बरं का, अंक आपल्याशी ऐकतात. त्यांच्याशी जर बोललं, बाबा 43, चल खाली आहे, खाली आला खाली. ठीक आहे, आता काय उरला मग, 56 उरला. दिसतंय आपल्याला इथं काय उरला, 56 उरला. आता काय करायचं, ज्या पद्धतीनं 3 अंकीमध्ये एकच अंक उरत होता, आता 4 अंकीमध्ये 2 उरणार आहे. काहीच नाही, हे 56 जो अंक उरला ना, तो अंक काय करायचा, ह्या पूर्ण संख्येमध्ये तो 56 ऍड करून टाकायचा. 56 ऍड करून टाकायचा. झालं उत्तर. असं उत्तर ते निघणार आहे. ठीक आहे, आता ही जी संख्या, ही संख्या पूर्ण दिलेली होती आपल्याला, 5643.
आणि याच्यामध्ये आपल्याला 56 ऍड करायचा होता. 6 आणि 3 काय होतात? 6 आणि 3 9. 6 आणि 3 काय होतात? 9. 6 आणि 3 काय होतात? 9. ठीक आहे, इथे लिहिलं आपण 9. 5 आणि 4 किती होतात? 9. 6 चा 6, 5 चा 5. ठीक आहे, हा एक अंक भेटला. मग उत्तर काय येणार याचा? 5699. 5699 आणि हा 43 जशाचा जसा. हा 43 जशाचा जसा. कळालं? कळालं? कळालं असन तर डन म्हणा. कळालं असन तर डन म्हणा. चला, कळालं असन तर डन म्हणा. कळालं असन तर डन म्हणा. चला, डन डन डन. परत एक उदाहरण घेऊया. परत एक उदाहरण घेऊया. माझं माझं कसं आहे, टाइम लागलाच चालेल, पण तुमचं आहे ना हे कॉम्प्युटर आहे ना इररने दाखवलं पाहिजे. इरर हे कॉम्प्युटरला इरर दाखवतो. सर शिकवतात ना, मग तुमचं लक्ष असतं, मग ते सर शिकवतात असतात, ते तुम्हाला कळतच नाही. कळतच नाही, मग तुम्ही सर म्हणले हा कळालं का रे, मग तुम्ही म्हणता हा सर कळालं, हा सर कळालं, आणि तुम्हाला काहीच कळालेलं नसते. काहीच कळालेलं नसते. तर त्याच्यामुळं काय असते, कळू द्यायला पाहिजे. ठीक आहे, एक छोटासा एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला. काय असतं बघा, म्हणजे काय असतं, सर सांगतात कळालं का रे, कळालं का रे, आणि त्यावेळेस आपल्याला काही कळालेलं नसतं. काय असतं बघा, एक शिक्षक आहे ना, म्हणजे दुसरीचा वर्ग असतो की कोणता, दुसरीचा वर्ग असतो. दुसरीच्या वर्गामध्ये काय करतात ते टीचर एबीसीडी शिकवत असतात. काय शिकवत असतात? एबीसीडी. काय शिकवत असतात? एबीसीडी. आता एबीसीडी तुम्हाला माहिती आहे. हा, ए बी सी डी ते ते शिक्षक शिकवत असतात. आणि एक गंप्या नावाचा एक त्याचा एक विद्यार्थी असतो, तो बसलेला असतो तिथं. हा, मग तो बघत असतो. हा, सर म्हणते हे ए, सर्व विद्यार्थी म्हणायचे ए, जोरात ओरडायचे ए, जोरात ओरडायचे बी. हा, मग शिक्षकांनी झेडपर्यंत शिकवलं, परंतु तो तो जो विद्यार्थी आहे, शिक्षकानं एम पर्यंत शिकवलं, तर एम पर्यंत तो झोपी गेला मागच्या मागे. त्याला काहीच कळालं नाही. तिकडून सर म्हणायचं कळालं का रे, इकडून हो हो, तो झोपेतच होता. हा, मग मग सरांनी चला म्हणे आता सगळ्यांना कळालं असं म्हणे. मग एकाला उठवलं. हा, का रे म्हणे हे काय आहे, त्यानं सांगितलं ई. एकानं म्हटलं हे काय आहे रे, त्यानं सांगितलं ए. मग गंप्याला उठवलं. गंप्या तर झोपी गेला होता. मग गंप्याला विचारलं का रे म्हणे तुला सर्व येतं का? हो सर, मी सर्वात हुशार विद्यार्थी आहे, मला सगळं येतं सर, आणि तुम्ही जे शिकवलं ते पण माझ्या लक्षात आलं. अच्छा का म्हणे, ठीक आहे म्हणे. म्हणे हा काय आहे, हा काय आहे म्हणे डी. हा काय आहे डी. तो म्हटला डी. तो काय म्हटला डी. अरे वा, टाळ्या म्हणे याच्यासाठी, याच्यासाठी टाळ्या म्हणे. हा, मी गोष्ट पण सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हसत खेळत शिकायचंय. त्याला म्हणे डी. अरे वा म्हणे गंप्या, तू तर लय हुशार आहे. हा, मग त्याला परत लिहायला लावलं यम. हे काय लिहावं लागलं? यम. अरे वा, खूप हुशार आहे म्हणे. म्हणे सांग म्हणे हे काय म्हणे, हे काय म्हणे. तू विचार करायला लागला. अरे म्हणे हे काय दिसू राहिलं, असं काय दिसू राहिलं. हा, आणि त्यानं एम पर्यंत शिकलेलं असतं, कारण की त्याला हे माहित नसतं काय असतं. तो म्हणतो सर हे कोंबडीचा अंडा आहे, कोंबडीचा अंडा. म्हणजे बघा, असं असतं. म्हणजे शिक्षक शिकवतात आणि तुम्हाला लक्षात राहत नाही. हा, मग सगळे विचार का रे हे तुला कोंबडीचा अंडा दिसतंय का? हा, तू तर म्हणतो सगळं येतंय. मग परत त्या असं डब्ल्यू लिहितात सर फळ्यावर. का रे म्हणे काय? सर म्हणे इथं मला उलटी चड्डी दिसते म्हणे, उलटी चड्डी. म्हणजे एक तुम्हाला हसवण्याचा मी प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो. तर असं करायचं नाही. जे शिकवलं ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. जर तुम्हाला समजलं असेल तरच समजलं असं म्हणायचं, विनाकारण असं म्हणू नका की बाबा सर मला समजलं नाही. ठीक आहे, ठीक आहे. चला पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं उदाहरण घेऊया. चला, आपण काय बघितलं रे? 2 अंकी बघितलं, 3 अंकी बघितलं, 2 अंकी बघितलं, 3 अंकी बघितलं, 4 अंकी पण बघितलं. ठीक आहे, 5 अंकी बघूया. 5 अंकी बघूया. 5 अंकी बघूया.
5 अंकी बघूया. तोसिफ शेख म्हणताय समज में नहीं आया, कळालं नाही. डन डन, ओके ओके. एकदा परत सांगतो, 4 अंकीचं सांगतो परत. काही काही विद्यार्थ्यांना कळालं नाही. ओके, परत सांगतो. एकदा 4 अंकीचं परत सांगणार आहे. बघा, 4 अंकीचं मी परत सांगणार आहे. 4 अंकी इंटू 101. हा, ठीक आहे. 4 अंकीचं परत सांगणार आहे. लक्ष द्या, लक्ष द्या. ज्यांना कळालं नाही त्यांनी लक्ष द्या. काहीच करायचं नाही. जी संख्या तुम्हाला दिलेली आहे ती संख्या व्यवस्थित बघा. ती संख्या व्यवस्थित बघा. त्या संख्येचे बघत राहा. त्या संख्येचे पहिले जे 2 अंक आहे, त्या संख्येचे पहिले जे 2 अंक आहे, ठीक आहे. त्या संख्येचे पहिले जे 2 अंक आहे. आता इथं काय दिलेलं आहे, 5647. याचं 101शी इंटू करायचं आहे. त्या संख्येचे जे पहिले अंक आहे ते जशाच्या जसं लिहून घ्यायचे. ते काय करायचं, जशाच्या जसं लिहून घ्यायचे. हां, ठीक आहे. ते जशात जसं इकडं लिहून घ्यायचं आहे. लिहिलं. हां, आता काय उरला, 56. काय उरला, 56 उरलेला आहे आपल्याला दिसतोय. मग जो संख्या उरला ना, ती संख्या काय करायची, इकडं घ्यायची, खाली घ्यायची. ठीक आहे. आणि ह्या सर्वांची काय करायची, बेरीज करायची. ही सर्वांची काय करायची, बेरीज करायची. आता आपल्याला बेरीज माहिती आहे. 6 आणि 7 काय होतात, 13. लिहिला 13चा 3, कॅरी घेतला 1. ठीक आहे. आता 13 असंच लिहितो ना आपण, 13 तर असंच लिहितो. मग हा 3 इथं येणार आहे आणि कॅरी एक हातच्याला जाणार आहे. बेरीज तर तुम्हाला येत असेल, बेरीज तर येत असेल ना, कारण की बेरीज हे दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांना पण येते. ठीक आहे. आता 5 आणि 1 काय झाला, 6 आणि 4 काय झाला, 10 झाला. इथं घेतला 0, कॅरी काय गेला, 1 गेला. ठीक आहे. हा 6 आणि हा 1 काय झाला, 7. हा काय झाला, 7. आणि 5 जसा जसा इथं घेतला. ठीक आहे. हे काय आलं, 5703. हा जो नंबर काय आहे, हा जो नंबर काय आहे, आपण इथं लिहायचा, उत्तरच्या ठिकाणी इथं लिहायचा 5703. मग हे झालं उत्तर, हे झालं उत्तर, हे झालं याचं उत्तर, हे झालं याचं उत्तर. कळालं, कळालं आता, आता कळालं, कळालं आता, कळालं, कळालं आता, कळालं, कळालं. ओके ओके. चला आता 5 अंकी बघूया. हे 5 अंकी बघूया. 5 अंकी बघूया. पाच अंकी संख्या गुणिले 100. काही नाही विद्यार्थी मित्रांनो, काहीच नाही. एकदम सोपं आहे. हे पण एकदम सोपं आहे. हे पण एकदम सोपं आहे. हे पण किती एकदम सोपं आहे. किती, 1 2 3 4 5. 5 अंकी संख्या जर असली तर तिला काय करायचं, लक्षात घ्या. 2 अंकी, 3 अंकी असो, 4 अंकी असो, 5 अंकी असो, काही नाही. शेवटचे जे 2 अंक आहे ते जशात जसं घेऊन घ्यायचे. शेवटचे जे 2 अंक आहे ते तशात तसं लिहून घ्यायचे. आणि उरलेले जे अंक असले ते किती असो, 2 असो, 3 असो, 4 असो, ते काय करायचे, या पूर्ण संख्यामध्ये ऍड करायचे. ठीक आहे. या पूर्ण संख्यामध्ये ऍड करायचे. आता इथं 89 घेतला, उरलं काय, 5 6 7. आपला काय उरला होता, 5 6 7. आणि पूर्ण संख्या कोणती होती मग, 5 6 7 8 9. ठीक आहे. यांची दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. यांची दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. व्यवस्थित समजून सांगतो. हे बघा, 5 6 7 8 9. 5 6 7 8 9. आपण नंबर कोणता घेतला, आपण 5 6 7 8 9 इंटू 101. याचं उत्तर काढायचं आहे. हे काय, पहिले जे 2 नंबर आहेत ते काय केले आपण, जशाच्या जसे इथं उत्तराच्या ठिकाणी लिहून घेतलं. इथं उत्तर लिहितोय मी आता सध्या. हां, हे काय केलं, हेच नंबर इथं लिहिले. उरले कोणते अंक, 5 6 7. काय उरलं, 5 6 7. हे काय करायचं, इथे लिहून घ्यायचं. हा 7 इकडून, हा 6 इकडं, हा 5 इकडं. मग यांची काय करायची, ॲडिशन करायची. यांची काय करायची, ॲडिशन करायची. आता ॲडिशन तर आपल्याला येते. 9 7 काय होतात, 9 आणि 7 16. 16चा 6 कॅरी 1. यांची बेरीज काय होणार आहे, 8 9 10 15. 15चा 5 कॅरी 1. 5 and 1 6. 6 and 7 13. 13चा 3 कॅरी 1. 6 and 1 7. आणि हा 5. झालं उत्तर. उत्तर झालेलं आहे मित्रांनो, 5 7 3 5 6 89. हा जो नंबर आहे, हा जो नंबर लिहिला मी, 5चा 5 लिहिला. हा नंबर आहे, 5चा 5 लिहिला. ठीक आहे. 5चा 5 लिहिला. 7चा 7 लिहिला. 3चा 3 लिहिला. 5चा 5 लिहिला.
6चा 6 लिहिला आणि इकडं आपण लिहिलेले होते 2 अंक 89, ते सुद्धा मी इथे लिहिले. हे झालं उत्तर, हे झालं उत्तर, हे झालं उत्तर. कळालं असेल तर डन म्हणा, कळालं असेल तर डन म्हणा. ठीक आहे, काही अवघड नाही आहे. किती अंक असू द्या, 2 अंक असू द्या, 3 अंक असू द्या. समजा आता मी इथं तुम्हाला हे दाखवतो बघा. 2 अंकी असू द्या, 3 अंकी असू द्या, किती अंक असू द्या. आता मी इथं बघतो 3 अंकी, इथं लिहितो मी 3 अंकी. हां, इकडं लक्ष राहू द्या. हां, 3 अंकी. इकडं करतो 4 अंकी, इकडं काय करतो 4 अंकी, इकडं काय करतो 5 अंकी, इकडं काय करतो 5 अंकी. ठीक आहे. आता इथं 4 अंकी, 3 अंकी कुठली संख्या घेतली आपण, 3 6 9. हां, इथं 4 अंकी कुठली घेऊ, 4 5 8 9. आणि 5 अंकी इथं कुठली घेऊ, कोणती संख्या घेऊ. आणि याला काय करायचं आहे, 101 न मल्टिपल करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, 101 आपल्याला काय करायचं इथं मल्टिपल करायचं. ठीक आहे. आता हा जो नंबर दिलेला आहे, याचा फक्त 2 अंक लक्षात राहू द्या. याचे पण 2 अंक, याचे पण 2 अंक, याचे पण 2 अंक. हे काय काय करायचं, 2 अंक लक्षात राहू द्यायचे. हे याचे 2 अंक, याचे 2 अंक, याचे पण 2 अंक. आणि 6 अंकी असली तरी त्याचे 2 अंक घ्यायचे पहिले. 7 अंकी असली तरी 2. किती अंकी असू द्या, पहिले ते 2 अंक काय करायचे, खाली उत्तरमध्ये लिहून घ्यायचे. हे 89 आहे, हे लिहिलं 89. हे 32 आहे, 32. ठीक आहे. आणि उरलेला जोही नंबर असेल, इथं किती उरला, 1 अंक उरला, इथं 2 अंक उरले, इथे 3 अंक उरले. जे अंक उरले ते ह्या पूर्ण पूर्ण अंकांमध्ये बेरीज करायची. हे पूर्ण अंकांमध्ये, पूर्ण 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 टोटल, म्हणजे एकही अंक सोडायचा नाही त्याच्यातून, त्याच्यात ते ऍड करायचे. आता हा काय होता, 369 होता. ठीक आहे. कोणता अंक उरलेला होता, 3. कारण की 69 घेतलेला होता ना आपण इथे, 69 तर इथे घेतलेला होता. उरला काय होता मग, 3 उरला होता. मग काय करायचं आपण, इथं 3 घ्यायचा. 369 मी जसा घेतलेला इथं, 369 369 जसं घेतले, यांची ॲडिशन करायची. 9 आणि 3 9 10 12, कॅरी 1 6 आणि 1 7, हा 3. हां, झालं उत्तर. हे काय झालं, याचं उत्तर झालं. हां, हे काय झालं, याचं उत्तर झालं. हां, ठीक आहे. आता इथं काय आहे, 4 5 8 9. हे 2 अंक तसेच जसे लिहिले आपण, हे 2 अंक तसे लिहिले. आता पूर्ण अंक कोणते होते, पूर्ण संख्या काय होती आपली, 4 5 8 9. 2 अंक घेतल्यानंतर, हे 2 अंक खाली घेतल्यानंतर कोणती संख्या उरली होती, 45. कोणती संख्या उरली होती, 45. मग 45 याच्यामध्ये ॲड करायचं आहे, 45 याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 9 आणि 5 काय झाले, 14, कॅरी 1 8 9, कॅरी 1 5 6. हे काय केली मी, ॲडिशन केली. आता बेरीज काही शिकवत बसवणार नाही मी, कारण की बेरीज येत असेल तुम्हाला. इथं पण तेच 32 लिहिला, उरलं काय तर 389. पूर्ण संख्यामध्ये ही पूर्ण संख्या कोणती होती, 389 32. याच्यामध्ये काय कोणती संख्या उरली आपली, 389. 389 काय करायचं, इथं ॲडिशन करायची बस. 9 आणि 2 9 10 11, कॅरी 1 8 1 9 10 12, कॅरी 1 13, कॅरी 1 9. हां, बस मी यांची बेरीज केल्या, दुसरं काहीच केलं नाही. हे झालं उत्तर, हे झालं उत्तर. मग 3 अंकी असो, 4 अंकी असो या 5 अंकी असो, त्यांची आपण काय करायचं, तिथं ॲडिशन, इथं ॲडिशन करावं लागते. इथं काय करावं लागते, ॲडिशन करावं लागते. आता जर समजलं असेल तर डन म्हणा. आता जर समजलं असेल तर डन म्हणा. पुढची ट्रिक शिकायची आपल्याला. आता जर समजलं असेल तर डन म्हणा. आता जर समजलं असेल तर डन म्हणा. ज्यांना समजलं नव्हतं, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नव्हतं, त्या विद्यार्थ्यांना समजलं का ते पण सांगा. कारण की माझा उद्देश फक्त शिकवणं नाही. विद्यार्थी मित्रांनो, इथे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त मला साथ द्या. तुम्ही तुमचा 100% द्या, मी पण माझा 100% तुमच्यासाठी देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त मला साथ द्या. तुम्ही जेवढा वेळ देताय ना, तसा वेळ मला पूर्णपणे द्या. ठीक आहे, पूर्ण वेळ द्या मला. तुमचा पूर्ण वेळ, तुमची माइंड इथं राहू द्या. ठीक आहे, तुमची साथ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मला पूर्णपणे क्लास होईपर्यंत इथं थांबायचं आहे. ठीक आहे, अजून जबरदस्त ट्रिक शिकणार आहोत आपण. ठीक आहे, कळाल. ओके, गुड. तर मी फक्त 3 उदाहरण देणार आहे आता. 3, जास्त नाही देणार. 3 उदाहरण मला कमेंटमध्ये पटापट पाहिजे. पटापट पाहिजे. 3 उदाहरण मला कमेंटमध्ये पटापट पाहिजे. 3 उदाहरण देणार आहे मी. ठीक आहे, आता हे 6 अंकी आहे.
पण आता तुम्ही विचार करा, सांग की कसं करायचं. सांगितलं मी तुम्हाला. हे पहिले 2 अंक घ्यायचे. 2 अंक पहिले काय करायचे, 2 अंक. मग उरलेले जेवढे जे अंक असतील ते ह्या पूर्ण संख्यामध्ये काय करायचं, ॲडिशन करून टाकायची. पूर्ण संख्यामध्ये त्याची ॲडिशन करून टाकायची. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 3च उदाहरण घेणार आहे मी. 3च उदाहरण घेणार आहे. 3च उदाहरण घेणार आहे. चला सोडवा. आणि एक सोपं घेऊ. चला हे पण वाढवून घेतो मी तुम्हाला. चला पटापट पटापट उत्तरं द्या. पटापट उत्तरं द्या. पटापट उत्तरं द्या. चला मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. पटापट असा रेल्वेच्या स्पीडनं काय विमानाच्या स्पीडनं उत्तर यायला पाहिजे. जबरदस्त, गुड. उत्तर खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी मित्र देत आहे. काय झालं रे, आज लव सिंग राजपूतचं वेगळं उत्तर आलं, त्याच्यानंतर आदित्यचं वेगळं उत्तर आलं. अरे हा, असं का म्हणून करू राहिले. गणितात सर्वांचं उत्तर एकच यायला पाहिजे, एकच. कोण काय व्यवस्थित उत्तर द्या, व्यवस्थित उत्तर द्या. बाबलू सिंग राजपूत फास्ट. ओके, गुड गुड. इथं तुमचं जे अकाउंट ज्या नावानं आहे ना ते नाव येतं बरं का मला. इथं तुमचं ओरिजिनल नाव येत नसेल. इथं तुमच्या वडिलांचं पण त्या नावानं जर अकाउंट असेल तर तेच नाव मला दिसणार आहे. मग असं समजू नका की तुम्ही वडिलांच्या नावानं बोलताय, असं काही नाही मित्रांनो. हां, कारण की जे तुमच्या मोबाईलमध्ये जे अकाउंट आहे, आता मला माहीत नाही तुमचं नाव काय. मला एकाही विद्यार्थीचं इथे कोणाचं काय नाव आहे ते मला काहीच माहीत नाही. कारण की इथं ऑनलाईन आहे ना, आपण लाईव्ह आहेत ना, तर मला जे नाव इथं दिसतंय, मला तुमचं जे अकाउंट, ज्या ईमेल आय डी आहे ना ते दिसत असते. ठीक आहे. पुढे आता तुमच्याशी ओळख होईल मला, आता कोणाचं कोणतं अकाउंट आहे, तर मग ते पुढं आपलं समजून समजून जाईल. ठीक आहे. चला पुढचं बघूया आपण. चला, चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनी. आपण फक्त एकच सोडवू याच्यातून. आणि हे बघा, 2 सोडवू. हे जर 2 अंकी असले तर ते 2 वेळेस घ्यायचं. ठीक आहे. निघालं याचं उत्तर. एका सेकंदामध्ये याचं उत्तर निघालेलं आहे. एका सेकंदामध्ये याचं उत्तर निघालेलं आहे. ठीक आहे. आता हे सोडू आपण. हे थोडंसं काय दिलेलं आहे ते 689,321. 689,321 काय दिलेलं आहे ते 689,321. हां, हे सोडू आपण. ठीक आहे. पहिले 2 अंक जे दिलेले आहेत, पहिले जे 2 अंक दिलेले आहेत ते काय करायचं, लिहून घ्यायचं. ही पहिली स्टेप झाली आपली. ही काय झाली, पहिली स्टेप. दुसरी स्टेप करणार आहोत आपण. उरले कोणते अंक, 6893. ते काय करणार आहोत आता. हे काय करायचं मित्रांनो, इथं ना तुम्ही थोडं गडबड करतात. हे जे उरले आहेत ना, हे काय करायचं, इकडून लिहायचं. हा जो 3 आहे इकडून लिहायचा, हा जो 9 आहे इकडून लिहायचा. म्हणजे इकडून इकडं सुरुवात करायची. इकडून इकडं हे अंक इकडे लिहायचे. 3चा 3 घेतला, 9 घेतला, 8 घेतला आणि 6 घेतला. ठीक आहे. 6893. हां, ओके ओके. 3 and 1 4, 9 and 2 11, कॅरी 1, 8 9 10 12, कॅरी 1, 8 9 15. 15 ना, 8 9 10 15. ओके ओके. 7 5 2 1 4. काय माझं उत्तर बरोबर आहे? काय माझं उत्तर बरोबर आहे? सांगा. माझं बरोबर उत्तर बरोबर आहे? चला, उत्तर बरोबर आहे. तुमचं पण हेच उत्तर आलेलं आहे का बघा. तुमचं पण हेच उत्तर आलेलं आहे का बघा. नाही, उत्तर चुकतंय कुठंतरी, आहे की नाही. उत्तर चुकतंय रे, उत्तर चुकतंय. लक्षात ठेवा, पद्धत चुकली आपली. ऐका व्यवस्थित, व्यवस्थित ऐका. काय तर चुकतंय आपलं. 689,321. 689,321. लक्ष द्या, लक्ष द्या. काहीतरी गडबड केली आपण, काहीतरी गडबड केली. 689,321.
689321 689321 लक्ष द्या लक्ष द्या. चला हा 21 लिहिला, उरले काय 6893 6893 हां 3चा हे 4 आला हां 9 and 2 9 10 11 कॅरी 1 8 9 10 11 12 कॅरी 1 हां 9 10 16 कॅरी 1 8 and 9 हां 8 and 1 9 हां हे उत्तर येईल. ठीक आहे ओके. चला कळालं 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 ओके ओके हे उत्तर येणार त्याचं. आपण थोडी गडबड केली. आपण काय केली? थोडी गडबड केली हां ओके. गडबड करू नका ओके. चला आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो 101 ची ट्रिक. ही काय झाली? 101 ची ट्रिक. आपला जवळपास 1 तास पूर्ण झालेला आहे, पण आपण थोडा एक्स्ट्रा टाइम घेऊन अजून चांगल्या पद्धतीनं पुढचं स्टेप पण समजून घेणार आहोत. ठीक आहे ठीक आहे. क्लिअर 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 ओके गुड. चला विद्यार्थी मित्रांनो बोर झाले का? बोर झाले का? बोर झाले का सांगा पहिले मला. बोर झाले असतील तर सांगा. बोर झाले असतील तर सांगा. काय बसून बसून कंटाळा येत असेल तुम्हाला. बोर झाले असतील तर सांगा. बोर झाले असतील तर सांगा. काय लय कंटाळा येतो तुम्हाला? लय कंटाळा येतो ना? मज्जा येते का? मज्जा येते का? सोडवण्यात मज्जा येते का? सांगा. सोडवण्यात चला पुढची स्टेप बघूया. पुढची स्टेप बघूया. पुढची स्टेप बघूया. विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलं कोणतीही संख्येचा जर 101 ची गुणाकार करायचा असला तर त्या संख्येचं उत्तर कशा पद्धतीने लिहितात ते आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत पहिल्यापासून 2 अंकी संख्या. 1 अंकी संख्या का घेत नाही सांगा बरं? 1 अंकी संख्या का घेत नाही? का घेत नाही सांगतो मी तुम्हाला. जर समजा 1 अंकी संख्या घेतली कुठलीही 1 अंकी जर संख्या घेतली ते तुम्हाला पटापट सोडवता येते आहे की नाही. तर आपण 2 अंकीपासून बघणार आहोत. 2 अंकीपासून बघणार आहोत. ठीक आहे. 2 अंकी संख्या 2 अंकी संख्या गुणिले 1001. आपण आता नंबर चेंज केला बरं का. पहिले काय होता 101 होता. पहिले काय होता 101. आता फक्त याच्यात एक 0 ॲड झालेला आहे. याच्यामध्ये फक्त आता एक 0 ॲड झालेला आहे, बाकी काय नाही. आता 2 अंकी संख्या गुणिले 1001. आता 2 अंकी संख्या कोणती आहे आपली? कुठलीही संख्या घेऊ आपण 89 घेऊ, रँडमली घेऊ आणि इथं काय करू 1001. विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस इथं 101 होता तर हे नंबर 2 वेळेस लिहायचो आपण. लिहायचो की नाही? 2 वेळेस लिहायचो बरोबर. इथं पण तसंच करायचं. इथं पण 2 वेळेस लिहायचं. इथं पण काय करायचं 2 वेळेस लिहायचं. काय 1 वेळेस 2 वेळेस. आणि यांच्या मधोमध काय करायचं? कोंबडीचं अंड टाकून द्यायचं. काय करून टाकायचं? हे 0 ॲड करून टाकायचं. काय सोपं आहे. कळालं? किती सोपं आहे काय? एकदम जबरदस्त. हे बघा हां आपण काय करत होतो 101 मध्ये 101 ज्यावेळेस 2 अंकी संख्या जर दिलेली असली ते 2 वेळेस लिहायचो आपण. इथं पण काय केलं मी 2 वेळेस लिहिला हां 89. पण त्यांच्या मधोमध काय टाकायचं 0 ॲड करायचा. कारण की का इथं एक 0 जास्त आलेला आहे ना, मग हा 0 आपला इथं ॲड होणार आहे. हा 0 काय होणार आहे आपला इथं ॲड होणार आहे. कळालं? चला परत सांगतो एकदा. ज्या विद्यार्थ्यांना कळालं नसेल त्या विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतो. एकदम सोपी ट्रिक आहे 2 अंकीचं. बघा कुठलीही 2 अंकी संख्या घ्या, कुठलीही घ्या हां 75 1001 हां 75 1001. काय करायचं? ही संख्या डबल लिहून घ्यायची. ही संख्या काय करायची? डबल लिहून घ्यायची हां. हे 75 काय करायचं? इथे एक 0 एक्स्ट्रा आहे. इथं ते कोंबडीचा अंडा टाकून द्यायचं. गारा 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 टाकलं रे. हा झालं उत्तर. सोपं आहे की नाही? जर हे आवडलं असेल तर वाव कमेंट करा.
वाव वाव, कमेंट करा. चला चला चला. कळाला सण, कळाला म्हणा. आवडलं सर तर वाव म्हणा. वाव वाव. चला पुढचं घेऊया. पुढचं घेऊया. जबरदस्त ट्रिक आहे, एकदम जबरदस्त, खतरनाक, डायरेक्ट एकदम एकदम जबरदस्त ट्रिक आहे, खतरनाक. अच्छा, हे वैदिक मॅथ आहे विद्यार्थी मित्रांनो. असे खूप ट्रिक आहेत आपल्याकडं. तुम्ही ना जबरदस्तच म्हणणार. असे ट्रिक आहेत आपल्याकडं. हा चला पुढचं बघूया आपण. तुम्हाला 3 उदाहरण देतो सोडवायला. 3 उदाहरण सोडवा. म्हणजे काय, मी उदाहरण का देतो, कारण की तुम्ही लगेच उत्तर दिलं ना ते तुमच्या माइंडमध्ये बसतं, नाही तर तुम्ही विसरून जातात. लय विसरभोळ आहेत तुम्ही. 3 उदाहरण देतो रे, लक्षात घ्या. 8 9 इंटू 1001, 63 इंटू 1001, 39 इंटू 1001. चला उत्तर द्या. चला पटपट पटपट पटपट, टाइम नाही आपल्याकडं. चला पटपट उत्तर द्या रे, पटपट. पहिला उत्तर सांगितलं पाहिजे. पहिल्याचं उत्तर मनातल्या मनात लगेच खटखट खटखट खटखट. दिमाग आपला असं पटापट चालला पाहिजे, फास्ट एकदम. हा बघा, योगेशने ना पहिलं उत्तर दिलं. अश्विनी 4311. हा ओके, गुड गुड गुड. खूपच सोपी ट्रिक आहे. हा खूपच सोपी ट्रिक आहे, खरंच खूप सोपी ट्रिक आहे. फक्त ही याच्या अगोदर ही लक्षात नव्हती ना आपल्या, कारण की हे आपण शिकलोच नाही, त्याच्यामुळं ते पहिल्या अवघड जायचं. आता हे जर सोडवलं असतं ना, खूप वेळ लागला असता तुम्हाला. आता हे 1001ला जर तुम्ही 89ला जर गुणलं असतं ना हे, तर खूप वेळ लागला असता तुम्हाला. 9शी गुणावं लागलं असतं, 9शी 0शी, याची खूप स्टेप वाढली असती. पण ही सोपी ट्रिक आहे. ही काय आहे, सोपी ट्रिक आहे. सोपी ट्रिक घेऊन येणार आहे तुमच्यासाठी सर्व. ठीक आहे, चला याचं उत्तर काय आहे मग. याचं पहिल्याचं उत्तर काय आहे, हा काय दिलेला आहे 8 9, इकडे दिलेला आहे 8 9, पुढे मध्ये लिहायचं 0. हा काय 63 मध्ये लिहायचं कोंबडीचं अंड. हे काय आहे 39, इकडे लिहायचं 39. हे झालं, हे उत्तर झालं. यार पाहते उत्तर बघून घेतलं. चला आता पुढचं बघूया. चला पुढचं बघूया. आता 2 अंकी बघितलं तुम्ही, आता 3 अंकी. हा आता काय 3 अंकी, काय बघितलं 3 अंकी. 3 अंकी गुणिले 1001. चला आता लक्ष द्या. कुठलाही नंबर घेऊया आपण, रँडमली नंबर घेतला, त्याला 1001ची मल्टिप्लाय करायचं. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला एक थोडंसं मागे घेतोय. मागे घेतोय म्हणजे तुम्हाला कळेल, लगेच प्रकाश पडेल तुमच्या डोक्यात. हां ठीक आहे. आपण काय बघितलं तर 2 अंकी संख्या होती बघा, आणि त्याला 101 न आपण मल्टिप्लाय केलेलं होतं. 2 अंकी संख्याने आपण काय केलं होतं, 101 न मल्टिप्लाय केलं होतं. 2 अंक जर असले, त्याला जर 101 न मल्टिप्लाय केलं, ते 2 वेळेस लिहितो आपण. किती वेळेस, 2 वेळेस. ठीक आहे. आणि इथं आता 3 अंक दिलेले आहेत, इथं 2च अंक दिले होते, 2 अंक दिलेले होते. 2 अंक जर असले तर त्याचे आपण 2 वेळेस अंक लिहिले. काय केले, 2 वेळेस अंक लिहिले. पण इथं एकच 0 होता, पण इथं 0 वाढलेला आहे. हा 101 होता, पण हा 1001 झालेला आहे. जर समजा 101 दिलेला असला आणि 2 अंक दिलेले असले, तर ते डबल व्हायचं. तसंच इथं काय 896, आणि त्याला 1001 ने मल्टिप्लाय करायचं आहे. त्याला काय करायचं आहे, 1001 ने काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर काय काय निघणार आहे सांगा बरं. मला तुम्हाला काय वाटतं, याचं उत्तर काय निघू शकतं सांगा मला. काय वाटतं तुम्हाला, याचं उत्तर काय निघू शकतं, काय निघू शकतं याचं उत्तर, काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं, काय वाटतं. येईल का, फास्ट उत्तर देता येईल का तुम्हाला, फास्ट उत्तर देता येईल का. आता ही जर पद्धत बघितली आपण, लय वेळ लागणार आहे याला. बघा 1 हे 896, हे 61ची मल्टिप्लाय करा, किंवा 896ची 1001शी. लय वेळ लागणार आहे, खूप वेळ लागणार आहे. लागणार आहे की नाही, वेळ लागणार आहे की नाही सांगा.
वेळ लागणार आहे की नाही? वेळ लागणार आहे की नाही? वेळ लागणार आहे की नाही? वेळ खूप लागणार आहे. ठीक आहे, वेळ खूप लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अचंबित होशाल. तुम्ही म्हणशाल यार हे काय आहे? हे आम्हाला आधी का कळालं नाही, आधी का कळालं नाही असं म्हणशाल तुम्ही. इथं पण काय करायचं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, हे अंक डबल वेळेस लिहून टाका. बस झालं रे उत्तर. डबल वेळेस लिहून टाकायचं. जर समजा इथं 1001 दिलेला असला आणि इकडं 3 अंकी संख्या दिलेली असली, काहीच करायचं नाही. ते अंक उचलायचे, 2 वेळेस डबल वेळेस लिहून घ्यायचे, 2 वेळेस लिहून घ्यायचे. काय करायचं, ते 2 वेळेस लिहून घ्यायचे. हां, परत लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. एक नंबर घेऊ आपण. 765. हां, याला काय करायचं, 1001 ने मल्टिप्लाय करायचं. हे किती 3 अंक आहे आणि इथं काय दिलेलं आहे 1001. काही मित्रांनो अंक उचला, डबल वेळेस लिहून टाका, डबल वेळेस लिहून टाका. सोपं आहे की नाही? अरे किती सोपं आहे, किती सोपं आहे, जबरदस्त डायरेक्ट. अरे यार हे कुठं गेले होते असे गणित, पहिले कळालंच नव्हतं आपल्याला. हा, किती सोपं आहे ना. इकडे 3 अंक दिले. चला तुम्हाला 2 उदाहरण देतो. आता 2 उदाहरण पटपट सोडव. 2च देतो. चला पहिलं उदाहरण घ्या. हे सोडवा. दुसरं उदाहरण घ्या. चला सोडवा, सोडवा रे पटापट, सोडवा रे, सोडवा पटापट. ओके चला. ओके, टाइम पण खूप होतोय आपला. जाऊ द्या टायमाला, पण आपण हे थोडंसं पूर्ण समजून घेणार आहोत. ठीक आहे, पूर्ण समजून घेणार आहोत. चला पुढचं 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 घेऊया. विसरू नका. तुम्ही काय बघतात, जर तुम्ही चित्रपट बघायला गेले, चित्रपट बघितला, तो पूर्ण चित्रपट, जर तुम्ही चित्रपट बघायला गेले तर तो पूर्ण चित्रपट तुमच्या मेमरीमध्ये फिट असतो. सैराट पूर्ण पिक्चर लक्षात. असे काही काही पिक्चर आहे ते तुमच्या पूर्ण लक्षात बसतं, कारण की ते तुम्ही इमॅजिन केलेलं असतं. सगळं तुमच्या या कॉम्प्युटरमध्ये फिट झालेलं असतं. हे कॉम्प्युटर इरच म्हणे, रात्रीच्या स्वप्नात जरी ते आलं तो डायलॉग, हा लगेच त्याचं उत्तर येतं. काही जरा टीव्हीवर दिसली, ते काय होतं, रिपीट 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 आपल्या माइंडमध्ये काय होतं, ते फिट होऊन जातं. आणि ते चित्रपटाची ती कहाणी आपण सगळं समजून घेतो. पण याची पण एक कहाणी आहे. ही कहाणी आपल्याला समजून घ्यायची, की बाबा 2 अंक दिलेले असले आणि इकडे 101 असला, हा डबल लिहायचं. आणि इथं पण आता काय हे स्टेप बाय स्टेप मी जे जे शिकवलं तुम्हाला, आणि जर तुम्हाला समजलं नसेल तर हा व्हिडिओ काय करायचा, पहिल्यापासून बघायचा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. याची लिंक भेटून जाईल. हे कुठंच जाणार नाही. हे तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्याजवळ म्हणजे तुम्ही कधीही यूट्यूबला हे बघू शकता. ठीक आहे. चला पुढे बघूया. पुढे बघूया. हे कळालं तुम्हाला, हे कळालं. ओके, आता 3 अंकीचं झालं. हे काय झालं, 3 अंकीचं झालं. 3 अंकीचं झालं. आता काय करूया आपण, 4 अंकीचं बघूया. काय करूया, 4 अंकीचं करूया. 4 अंकी इंटू 1001. हां, ठीक आहे. 4 अंकी कुठले पण नंबर घ्या, कुठलाही नंबर घ्या, त्याला 1001 ने मल्टिप्लाय करा. हे बघा मित्रांनो, आपण काय करत होतो, 101च्या वेळेस 2 अंक घेत होतो, बरोबर. किती अंक घेत होतो, 2. किती अंक घेत होतो, 2. आणि इथं 1001च्या वेळेस काय करायचं, 3 अंक घ्यायचे. किती, 3 अंक घ्यायचे. किती, 3. 2 अंक घ्यायचो. 1001च्या वेळेस काय करायचं, 3 अंक घ्यायचे. 4 अंकी असू द्या, 5 अंकी असू द्या, 6 अंकी असू द्या, 7 अंकी असू द्या, किती पण असू द्या, इकडे नंबर किती वाढू द्या, यांना त्याचं दिमागमध्ये म्हणजे लक्षात ते सोडून द्यायचं तिकडं. फक्त हे 3 नंबर, हे 3 नंबर जसे जसे लिहून घ्यायचे. 3, 6, 8. ठीक आहे. उरला काय मग, 9.
उरला काय? 9. काही नाही. हा 9 काय करायचा? या पूर्ण संख्यामध्ये या 9863 मध्ये ॲड करून टाकायचा. 9 and 3 9 10 11 12. 12 शी 2 कॅरी 1. 6 and 1 7 8 सी 8 9 सी 9. झालं उत्तर. झालं उत्तर. जर हे कळालं असेल, हे जर तुम्हाला आणखी आवडलं असेल तर वाव कमेंट करा. कळालं असेल तर डन म्हणा. कळालं असेल तर डन म्हणा. चला पटापट. 4 अंकीचं कळालं असेल तर डन म्हणा. मला इथं कळते. तुम्ही जर बोलला ना तर मला इथं कळते. हा बाबा माझ्या विद्यार्थ्यांना समजते. माझ्या विद्यार्थ्यांना समजते. माझ्या विद्यार्थ्यांना समजते हे मग मला कळतं इथे. ठीक आहे. चला ओके. 4 अंकी झालं. आता पटापट घेणार आहोत आपण. ठीक आहे. 4 अंकी झालं. आता पटापट घेणार आहोत. एक उदाहरणांची घेऊया. म्हणजे परत लक्षात येईल. कुठलीही जर संख्या असली 4 अंकी, 4 अंकी असं म्हणा, 5 अंकी म्हणा, किती अंक असू द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. त्याला जर 1001 न जर गुणायचं असलं, 1001 न जर त्याला जर गुणायचं असलं, तर हे 3 अंक काय करायचे? याला पकडायचं. याची धुलाई करायची. अशी धुलाई करायची, अशी धुलाई करायची. त्याला म्हणायचं, "ए चल खाली ये." खाली आणायचं त्याला उत्तराच्या ठिकाणी. त्याला पकडायचं. हो आणि त्याला काय करायचं? सर्वात खाली घ्यायचं. हे 2 स्टेपमध्ये उत्तर येतं ना आपलं. हा काय आहे? 3 अंकी 3 नंबर 4 to 5. त्याला आपण कुठे घेतलं? खाली घेतलं. ठीक आहे. काय घेतलं? खाली घेतलं. आणि उरलेले जे नंबर असतील, आता काय उरलं? 365. काय करायचा? ह्या पूर्ण नंबरमध्ये तो 365 हे 3 अंक सोडून जे पण अंक उरतील ते अंक इथं ॲड करायचे. ठीक आहे. 5 आणि 5 किती होतात? 10. 5 आणि 5 किती होतात? 10. 0 लिहिला, कॅरी 1 लिहिला. बेरीज करायची विद्यार्थी मित्रांनो. काही नाही करायचं. बेरीज तर येत असेल तुम्हाला. आता बेरीज कशी करायची ते तर माहिती आहे तुम्हाला. 5 आणि 5 किती होतात? 10. इथं 0 लिहिला, आजच्याला 1 गेला. 6 आणि 2 8. 8 आणि 1 9. 4 आणि 3 7. 5ची 5. 6शी 6. 3शी 3. बघूया. 5 आणि 5 10. आजच्याला 1 6 7 8 9. 9 लिहिला. ठीक आहे. 4 आणि 3 7. 7 लिहिला. 5चा 5 लिहिला. 6चा 6 लिहिला. 3. झालं विद्यार्थी मित्रांनो. हे जे पूर्ण आहे ना हे उत्तर झालं याचं. हे काय झालं? उत्तर झालं याचं. हे काय झालं याचं? उत्तर झालं. हे जे दिलेलं आहे ना आता, हे काय दिलं मी? हे सगळं हे उत्तर झालं याचं. हे काय झालं? उत्तर झालं. हे काय झालं याचं? उत्तर झालं. कळालं असेल डन म्हणा. कळालं असेल डन म्हणा. कळालं असेल तर डन म्हणा. कळालं असेल तर डन म्हणा. ज्याला कळालं नसेल त्यानं सांगा की सर कळालं नाही. ज्याला कळालं नसेल त्याने सांगा सर कळालं नाही. चला पटापट पटापट. ओके ओके. दोन उदाहरण देतो सोडवा. 2 उदाहरण देतो सोडवा. जास्त वेळ लावू नका. पटापट. वही पेन आहे तुमच्याकडं? वही पेन असेल पटापट सोडवा. एक चला सोडवा. सोडवा पटापट. सोडवा पटापट.
चला, हेच तुमचं उत्तर येत आहे का बघा. काय 3892 इंटू 1001. ठीक आहे, हे 3 अंक जसं जसं लिहिले. ठीक आहे, उरला काय 3 फक्त याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 3 याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 3 × 5 983 झालं आहे उत्तर. पहिल्याच उत्तर झालं आहे 3892 हे झालं पहिल्याच उत्तर. हां, हे पहिल्याच उत्तर. दुसऱ्याचं उत्तर बघा. हे शेवटचे 3 अंक घेतले. शेवटचे काय घेतले? 3 अंक 325 लिहिलं आणि काय उरला 36 याच्यामध्ये ॲड करणार आहे. 6 आणि 5 11 कॅरी 1 3 3 6 3 6 3 हे दुसऱ्याचं उत्तर झालं. काही नाही, एकदम सोपं आहे. बेरीज करायची व्यवस्थित पद्धतीनं. मला वाटतंय की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. मी अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो, आज मी जे तुम्हाला 101 आणि 1001 याची जी ट्रिक्स सांगितली ती ट्रिक तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजली असेल. काय मी बरोबर म्हणतोय? काय मी बरोबर आहे? मी जे शिकवलं आज ते तुम्हाला समजलेलं आहे? काय मी बरोबर बोलतोय? जर माझं तुम्हाला समजलं असेल तर येस म्हणा, येस. आणि आजची ट्रिक जर आवडली असेल तर वाव म्हणा, वाव. आणि असेच क्लास अटेंड करायला जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक द्या. लाईक म्हणजे असं सिम्बॉल टाका वाटल्यास. मग आपण रेग्युलर तर देणारच आहे आपण, काही प्रॉब्लेम नाही. रेग्युलरचा काही विषय नाही. रोज तुम्हाला हे क्लास येणार आहे. ओके, रोज हा क्लास येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वेळ तुम्ही दिलेला आहात. म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ 1 तास 20 मिनिटाच्या आसपास आपला टाइम झालेला आहे आणि तुम्ही एवढा टाइम बसलात, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आवड आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे तेच विद्यार्थी पुढे जात असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो शेवटपर्यंत टिकतो तोच पुढे जातो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजचा क्लास इथं आपण थांबवणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं डिस्कस करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक ग्रुप बनवलेला आहे मॅथ्स शक्ती 30चा. त्या ग्रुपमध्ये आपण याचे जे प्रश्नावली असते ते आपण तिथं टाकत असतो. याची जी प्रश्नावली आता तुम्हाला होमवर्क वगैरे मी देणार आहे, तर हा होमवर्क कुठे येणार आहे? मॅथ्स शक्ती 30मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुमच्या स्वतःपुरतं मर्यादित नका ठेवू. हे जे शिकवतोय मी हे तुमच्या स्वतःपुरतं मर्यादित नका ठेवू. हे तुमच्या मित्रांना सांगा की बाबा हा असं एक टीचर आहेत, एक माझा मोठा भाऊ आहे. मला टीचर समजू नका, काही प्रॉब्लेम नाही. मला तुमचा मोठा भाऊ समजा, मला तुमचा तुम्ही मित्र समजा, काही समजा. म्हणजे ठीक आहे. याच्यानं काय होईल, तुम्हाला असं टीचरसारखं बर्डन नाही येणार. हां, आपण एकदम मिळून जुळून तुमचं जे बोलणं असेल ते तुम्ही मला स्पष्टपणे सांगायचं. काही अडचण असली कधीही सांगा. ठीक आहे, मला मेसेज करा. मेसेज करूनही जर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मेसेजमध्ये पण हे सांगू शकता की सर मला हा प्रॉब्लेम आहे. आणि जे विद्यार्थी आले ते काही माझे स्टेटस बघून आलेले असतील, काही त्यांनी विद्यार्थ्यांनी सांगितलं असेल की बाबा असं एक टीचर आहे, एक माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे, तो क्लास घेतो आहे. तर तसे काही आलेले असतील, काही ग्रुपला ॲड असतील आपल्या मॅथ्स शक्ती 30च्या. तर असे काही विद्यार्थी आलेले आहेत. तर सगळ्यांना हेच सांगणं आहे की मी आता काय करणार आहे, होमवर्क देणार आहे तुम्हाला. तो होमवर्क देईन, तुम्ही काय करायचं, तो होमवर्क दिल्यानंतर तुम्हाला जसा वेळ भेटला उद्या 9पर्यंत तो मला पाठवण्याचा प्रयत्न करा. 9पर्यंत. आणि लगेच जरी सोडवलं तर खूप छान. पण जसा वेळ भेटला, वेळ काढायचा. प्रत्येक वेळेस तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे. वेळ निघत नसतो, वेळ काढावा लागतो. जर असंच तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू क्लास करा. तर कंटिन्यू क्लास जर कराल तर कंटिन्यू मेसेज करा. जर हा क्लास तुम्हाला कंटिन्यू जर करायचा असेल तर मलाही कळेल की किती विद्यार्थी कंटिन्यू करणार आहेत. तर किती विद्यार्थी कंटिन्यू करणार आहेत, तर कंटिन्यू असा मेसेज करा. चला, कंटिन्यू असं मेसेज करा. मग आपण म्हणजे मला कळेल. आणि तुमचं झालं तर नावही टाका.
तुमचं नावही टाका, म्हणजे मला कळेल की बाबा कोण कोण आहे आजच्या क्लासमध्ये, कोण कोण होतं, नावही कळेल मला. आणि हा महत्वाचं राहिलं, विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तुमचे आता स्वतःचे, तर तुम्ही मला विचारू शकतात. हे 2 मिनिटात तुम्ही तुमचे मला प्रश्न विचारू शकतात. हे 2 मिनिटात तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकतात. चला पटापट प्रश्न विचारा. चला, काही घाबरायचं, तुम्हाला मारणार नाहीये. तुमचं काही जर सांगायचं असलं तर तुम्ही सांगू शकता. म्हणजे घाबरायचं नाही, काही नाही, काही नाही. तर काही तुम्ही कोणाचं तुम्हाला बर्डन नाही आहे, कोण तुम्हाला उचलून पटपट उचलून फेकणार नाहीये. हा चला कंटिन्यू. तोशिफ शेख, ओके, गुड गुड, कंटिन्यू. प्रांजल पाटील, अच्छा. लवसिंग राजपूत, हे प्रांजल पाटील आहेत. ओके, गुड 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 गुड, कंटिन्यू कंटिन्यू. आरुष रुपेश बोरसे, हा आरुष, ओके ओके आरुष, ओके ओके. ओके ओके, चालन विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, टोटल 1 तास 20 मिनिटाच्या आसपास तुम्ही दिलेला आहात. मला खूप आनंद झालेला आहे, इतका आनंद झालेला आहे यार. तुम्ही एवढं टाइम बसू शकता, ते पण एकदम आनंदात. अरे वा, खूप छान खूप छान. सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच मी तुम्हाला गृहपाठ टाकणार आहे. गृहपाठ आनंदानं एकदम मजेशीर सोडवायचं. आणि हा, तुम्ही ना तुमच्या मित्राला सांगा, 1 2 4 उदाहरण द्या. अरे हे सोडून दाखव बरं, 389 इंटू 1001 द्या त्याला, तो लगेच सोडवतो का? तर त्याला सांगायचं, यार मी हे एका सेकंदामध्ये उत्तर देतोय, अशी हे त्यांना सांगा. त्यांना वाटतं हा हे कस काय, त्याला असं वाटतं कस काय आहे की नाही. तर त्याच्याशी सुद्धा चर्चा करा. याच्यानं काय होईल, तुमचं डबल होईल. तुमच्या आईला सांगा, तुमच्या वडिलांना सांगा की मला ना ही ट्रिक शिकलेलो आहे, मला काहीतरी प्रश्न विचारा. त्यांनी जर प्रश्न विचारले, लगेच तुम्ही उत्तर दिलं, त्यांनाही आनंद वाटेल. अरे यार, अशाच ट्रिक, जबरदस्त ट्रिक ना मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहात. तुम्ही रेडी असाल ना? रेडी आहात का? रेडी जर असाल तर रेडी म्हणा. आणि हा, तुमच्या मित्राला नक्कीच प्रश्न विचारा. त्याला म्हणा की यार 1001 इंटू कोणती तरी संख्या द्या त्याला, आणि तो देतो का उत्तर. ठीक आहे. आता 58 इंटू 101, लगेच उत्तर आपल्या मनात यायला पाहिजे. 58 म्हणजे डबल वेळेस 58, म्हणजे ट्रिक. आणि याचा अभ्यास केला ना तुम्हाला एकदम भारी. आणि मित्राला नक्की सांगा, त्याला सांगा यार मी शिकलेलो आहे. काय होईल, याचा तुमचा आनंद वाढेल आणि त्या मित्रालाही शिकवा. ज्या वेळेस तुम्ही शिकवता ना विद्यार्थी मित्रांनो, स्वतःही शिकता आणि दुसऱ्याला शिकवता, तर तुमची जी मेमरी ना ती स्ट्रॉंग होते, त्याच्यामध्ये ते फिट राहतं. हे तुमचं कॉम्प्युटर आहे ना, हे एरर नाही दाखवत. त्या कॉम्प्युटरमध्ये फिट बसलेलं असतं. आणि कॉम्प्युटरमध्ये ज्यावेळेस फिट झालं मग ते कधीही निघत नाही. मग रात्रीच्या असं झोपलेलं असले आणि एखाद्याने विचारलं 58 इंटू 101 किती होते, मग तुम्ही झोपेत सुद्धा उत्तर द्यायला पाहिजे. 58 इंटू 101 इज इक्वल टू 58 म्हणजे 5858. सोपं आहे, एकदम सोपं आहे. चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे परत एकदा मनापासून धन्यवाद. 2-3 वेळेस धन्यवाद म्हटलं, काही हरकत नाही. लवकरच हे तुम्हाला होमवर्क मी ग्रुपला टाकून देतो. ज्याही विद्यार्थ्यांना होमवर्क पाहिजे असेल, जे ग्रुपला ॲड नसतील, तर त्यांनी सांगा, त्यांनाही ग्रुपमध्ये ॲड करून टाकू. हा माझा नंबर आहे 74 98 54 10 29. ठीक आहे, हा माझा पर्सनल नंबर आहे. हा नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. हा नंबरवर काय करू शकता, तुम्ही कॉल करू शकता. कॉल न करता जर समजा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर लवकर उत्तर भेटेल. कारण की कॉलवर आपला जास्त वेळ जातो. 74 98 54 10 29 हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही. आणि आजचा क्लास कसा वाटला, आजचा क्लास कसा वाटला तर मला ह्या नंबरवर नक्की कमेंट करा. तुमचं नाव सांगा, तुमचा वर्ग सांगा. मी तुमचा नंबर काय करतो, सेव्ह करतो. हां, ठीक आहे. तुमचं नाव, वर्ग वगैरे सांगा तुम्ही मला. नाव आणि वर्ग सांगा. हा माझा नंबर आहे. आणि आजचा क्लास कसा वाटला मला नक्की कमेंट करा, मला नक्की मेसेज करा व्हॉट्सअपला. ठीक आहे. मी अपेक्षा करतो की तुम्ही क्लास कसा वाटला सांगशाल मला. आणि याच्यापेक्षा जास्त उत्साहानं आपण शिकणार आहोत. तर हा क्लास इथंच आपण थांबवूया. सर्वांनी वेळ खूप झालेला आहे. हा क्लास इथं थांबवतो. आणि सर्वजण पुढील वाटचालीस शुभेच्छा. होमवर्कसाठी तुम्हाला